पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर दुधरेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहे 50 एसी रूम 35 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बंगले हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कॉलेजमधून घरी परतली होती। त्यावेळी तिचे वडील संतोष नीळ हे देहगाव बेडकीन मार्गावरील आपल्या पानटपरीवर गेले होते आणि आई शेतात काम करत होती, तर भाऊ शाळेत गेला होता। घरात कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात हल्लेखोराने घरात प्रवेश केला आणि वैष्णवीचा गळा चिरून तिची हत्या केली। दुपारच्या सुमारास वैष्णवीचे वडील संतोष नीळ काही कामानिमित्त घरी आले तेव्हा घरात वैष्णवी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्यांना दिसली। सुरुवातीला त्यांना ती रक्ताच्या उलट्या करत असल्याचं वाटलं, त्यामुळे त्यांनी तातडीने पत्नी मधुरा यांना फोन करून घरी बोलावून घेतलं। मात्र जेव्हा आई आणि इतर नातेवाईक घरी पोहोचले तेव्हा त्यांनी वैष्णवीला जवळ पाहिले तेव्हा तिच्या गळ्यावर खोल जखम असल्याचं आणि तिचा गळा चिरल्याचं स्पष्ट झालं। तिला ओसरीवर आणलं असता तिचा मृत्यू झाल्याचं लक्षात आलं। घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। घराचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। वैष्णवीची हत्या कोण यांनी कोणत्या कारणातून केली याचा शोध आता पोलीस घेत आहेत। या प्रकरणी मयत वैष्णवीच्या आईच्या फिर्यादीवरून वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।